आता जरांगींनी त्यांना काय मागितलं आणि उपसमिती त्यांना काय देत आहे हे आमच्यासमोर काही डिटेल आहे नाही. याच्या अगोदरही जरांगी 2-3दा त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांना अशाच प्रकारे शासनाने काही GR दिले. यात जे काही त्यांच्या उपसमितीच्या माध्यमातून डिसिजन झाले त्या संदर्भात त्यांनी काही डॉक्युमेंट दिले, त्यामध्ये त्यांचं समाधान झालं नाही. आम्हीच जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आमची संविधानिक मागणी असते. आता त्यांना काय दिलं याचा जोपर्यंत आम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संदर्भात काही भूमिका मांडणार नाही. आमची भूमिका ठाम आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचं जे आरक्षण आपलं राष्ट्रीय साखळी उपोषण जे सुरू आहे, आमची जोपर्यंत शासन आम्हाला बोलवून सांगत नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही आमची काही भूमिका क्लिअर करणार नाही. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि या उपोषणामध्ये सहभागी झालेले काही आंदोलक आपल्यासोबत होते. त्यांनी भूमिका स्पष्ट केली की शासनाचा आदेश आल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर मग राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका स्पष्ट केली जाईल. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.